मुलांनो, आज आपण मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही सर्वजण लवकरच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहात. ही परीक्षा तुम्ही सर्वजण 8वीच्या टप्प्यावरती देता, हे तर तुम्हाला मी नव्याने सांगायची गरजच नाही. या परीक्षेमधला मराठी हा तृतीय भाषेचा पेपर, आणि या तृतीय भाषेचा पेपर देताना आपण कशी कशी काळजी घ्यायला पाहिजे, कुठल्या कुठल्या घटकांचा कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, हे सगळं सांगण्यासाठी आज मी इथे आहे. आणि मराठी ही तर तुम्हा आम्हा सर्वांचीच मायबोली आहे. मराठी असे आमुची मायबोली. मायबोली असा शब्द मराठीबद्दल वापरलेला आहे. या शब्दाचा खोल अर्थ जर लक्षात घ्याल तर तुमच्या ताबडतोब असं लक्षात येईल की माय असं म्हटलेलं आहे. मराठीला माय म्हणलेलं आहे. आपल्या आईची, आपल्या मायची जी बोली ती आपली मायबोली. आणि या मायबोलीबाबत तुमचा आत्मविश्वास वाढायलाच हवा, अशा पद्धतीने आज आपण विविध मुद्द्यांचा विचार करणार आहोत. तुम्हाला हेही माहिती आहे की आदिमानवाच्या काळामध्ये ज्यावेळी हा आदिमानव गुहेमध्ये राहत होता, त्यावेळी त्याच्याकडे विविध कला प्रकारांचा आविष्कार सुद्धा होता बरं. पण भाषा म्हणावी अशी लिखित स्वरूपात किंवा बोली स्वरूपात मात्र अस्तित्वात नव्हती. अशा वेळी वेगवेगळ्या ध्वनींचा जी रचना होती, त्या रचनेचा एकत्रित असा मांडणीपूर्व अभ्यास करून मग एका टप्प्यावर भाषा निर्माण झाली असावी, असं भाषातज्ञांना वाटतं. अशी ही भाषा म्हणजे विविध ध्वनींचा समुच्चय, आणि अलीकडच्या काळात त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर भर पडलेली तुम्हाला दिसते. त्याला कारण काय, तर वाङ्मयाचे वेगवेगळे प्रवाह ह्याच्यामध्ये मिसळलेले. तुम्ही तुमच्या आत्ताच्या अभ्यास पुस्तकामध्ये सुद्धा पाहत आहात. आपल्याला कविता आहेत, धडे आहेत, व्याकरण आहेत. ही सगळी आपल्या भाषेचीच वेगवेगळी अधिक उत्तम होत गेलेली रूपं आहेत, हे लक्षात घ्या. अशी आपली मराठी मायबोली, अशी आपली मराठी मातृभाषा, त्याचा विचार आपण अधिक नेमकेपणाने का करायला हवा, ह्याबद्दल जर बोलायचं झालं तर मला असं वाटतं की सर्वप्रथम आपण महाराष्ट्रात राहत आहोत. आणि या महाराष्ट्रात राहताना इथली जी बोलीभाषा आहे ती वेगवेगळ्या अंगांनी बदलत असली तरी आपल्याला मूळ मराठी ही यायलाच हवी. किंबहुना कुठलीही भाषा ज्यावेळी आपण मनपूर्वक शिकतो, उत्तमपणे शिकतो, त्यावेळी आपण प्रत्येकाशी चांगला संवाद साधू शकतो. चांगल्या संवादातनं आपली दैनंदिन कामं असतील, आपले रोजचे व्यवहार असतील, हे अधिक चांगले होतात. ह्याच्याच बरोबर उत्तम भाषा येणारी जी व्यक्ती असते ती लेखनही करू शकते. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या व्यक्तीची भाषा उत्तम, तिचा एकंदर व्यक्तिमत्वाचा विकास सुद्धा उत्तम असतो. यासाठी आपण भाषेचा अभ्यास नेमकेपणाने करायला हवं, असं मला वाटतं. ह्याच्याच बरोबर हेही लक्षात घ्या की भाषा ही कधीच जन्मजात नसते बरं का. म्हणजे छोटं बाळ जन्माला आलंय आणि ते बोलायला लागलंय काही दिवसात, असं काही होत नाही. भाषा ही अनुकरणातनं शिकावी लागते. त्याच्याच बरोबर त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. मग असे विशेष प्रयत्न आपण महाराष्ट्रात राहणाऱ्या सगळ्या मुलांनी या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जर केले तर यश काही लांब राहणार नाही. आपण सर्वजण यश खेचून आणू शकू. आणि तृतीय भाषेचा हा 50 गुणांचा जो आपला पेपर आहे तो सुद्धा आपण सहजपणे उत्तम प्रकारे लिहू शकू, असा मला आत्मविश्वास वाटतो. तर मुलांनो, आत्ताच तुम्ही आपल्या मायबोलीबाबतची ही प्रस्तावना ऐकली. आता आपण आपल्या मूळ पेपरच्या दिशेने विचार करायला हवा. कुठलीही भाषा ज्यावेळी तुम्ही शिकता किंवा तुम्हाला शिकवली जाते तेव्हा त्याची काही उद्दिष्ट आहेत, आणि त्याच्यातलं अतिशय महत्त्वाचं पहिलं उद्दिष्ट मानलं जातं ते म्हणजे श्रवण. श्रवण म्हणजे ऐकणं. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की अनुकरणातनं आपण भाषा शिकत असतो. त्या अनुकरणाच्याही आधीचा टप्पा असतो श्रवण. अगदी छोटं बाळ
ज्याच्याशी आई खूप प्रेमाने बोलत असते, मायेने बोलत असते, त्याच्यासाठी बडबड गीतं गात असते, त्याला स्वतःला बोलता येत नसतं पण श्रवण करता येत असतं. त्यामुळे उत्तम श्रवण हे आपल्या भाषेचं पहिलं उद्दिष्ट मानलं जातं. आणि या श्रवणाच्या पाठोपाठ येणारं पुढचं उद्दिष्ट आहे आकलन. आकलन याचा अर्थ काय, तर जे श्रवण होत आहे, जे ऐकू येत आहे ते समजणं, बुद्धीला ते ग्रहण करता येणं म्हणजे आकलन. श्रवण आणि आकलनानंतरचा मुद्दा येतो तो आहे अर्थातच भाषण, वाचन आणि लेखन. यात क्रम बदलू शकतो. काही मुलं खूप छान लवकर बोलायला लागतात, त्याच्यानंतर ती लेखन करू शकतात. काही जण आधी वाचायला उत्तम लागतात, नंतर लिहायला लागतात. प्रत्येकाचा हा टप्पा थोडा मागे पुढे वेगवेगळा असू शकतो. पण श्रवण, आकलन, भाषण, लेखन, वाचन ही सर्व भाषेची उद्दिष्ट मानली जातात. आणि ही उद्दिष्ट तुम्ही कशा पद्धतीने साध्य केलेली आहेत हे पाहण्यासाठी आपले शिष्यवृत्ती परीक्षेचे सर्व परीक्षक प्रयत्न करणार आहेत. अशी ही भाषेची जी उद्दिष्ट ती तुम्हाला वर्षभराच्या अभ्यासातून कशा पद्धतीने साध्य झालेली आहे ह्याची पूर्ण तपासणी तुमच्या पेपरमधनं होणार आहे. आणि त्यासाठी आकलनाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम येणारा प्रश्न असतो उतारा व त्यावरील प्रश्नोत्तरे. उतारा आणि त्याची प्रश्नोत्तरं ह्याचा तुम्ही जेव्हा जेव्हा अभ्यास करणार आहात तेव्हा तेव्हा एक मुद्दा आपण नेहमीच लक्षात ठेवायला हवा की उतार्यातनं आपलं आकलन तपासलं जाणार आहे. एकूणात तुम्हाला भाषेचं ज्ञान किती आहे, एकूणात तुम्ही त्या उतार्याचा सारांश रूपाने काय विचार करू शकता आहात, नेमकेपणाने त्यात आलेल्या नव्या संकल्पना, म्हणी, शब्दार्थ, समानार्थी शब्द या सगळ्याकडे तुम्ही बारकाईने पाहिलेलं आहे की नाही हे सगळं काही तुमच्या पेपरमधून प्रतिबिंबित होणार आहे. आणि हे बघणं हे परीक्षकांचं अर्थातच काम, त्याच्यावरच आपल्याला उत्तम गुण सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे उतारा ज्यावेळी आपल्या समोर येणार आहे, आपल्या प्रश्नपत्रिकेवरचा उतारा जेव्हा आपण वाचणार आहोत तेव्हा आपण काही गोष्टींची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. त्या कुठल्या कुठल्या ते मी आता तुम्हाला नेमकेपणाने सांगणार आहे. आपल्या प्रश्नपत्रिकेतला हा पहिला प्रश्न म्हणजेच उतारा आणि प्रश्नोत्तरे. ही प्रश्नोत्तरं लिहिताना आपण काही मूळ गोष्टी अगदी नेमकेपणाने लक्षात ठेवायला हव्या. उतार्यातनं तुमचं आकलन तपासलं जाणार आहे, त्यामुळे उतार्याचं बारकाईने वाचन करणं हा पहिला आणि अतिशय आवश्यक असा मुद्दा आहे. यानंतर उतार्यामध्ये आलेला प्रसंग, घटना, संवाद, काही नव्या म्हणी, काही शब्दार्थ, काही वाक्प्रचार या सगळ्याचा जर का तुम्ही बारकाईने विचार करून तेही लक्षात ठेवाल तर त्याचा प्रश्नोत्तरांसाठी फार उपयोग होणार आहे. याच्याच बरोबर एकूण उतार्यावरती जे प्रश्न विचारले जातील ते 3 असणार आहेत. पण त्या प्रश्नांचा क्रम उतारातल्या प्रसंगाला धरूनच असेल असं नाही, ते उलटसुलटही असू शकतात. ह्याची जाणीव आपण ठेवायला हवी. त्याच्याचबरोबर उतारा एकूण वाचून झाल्यानंतरही नेमकेपणाने या उतार्यात काय सांगितलंय असे काही युक्तिपूर्ण असे प्रश्न तुमच्या पुढ्यात असू शकतात. काही प्रश्न तुम्हाला नकारात्मक रीतीने विचारलेले असू शकतात, म्हणजे चुकीच्या विधानांमधील बरोबर विधान शोधायचं आहे असं सुद्धा सांगितलेलं असू शकतं. अशा वेळी आपण आपली बुद्धी जागृत ठेवून मोठ्या युक्तीने उत्तर शोधून तिथे त्याला खूण करायला हवी. ज्यावेळी प्रश्न वाचणार आहात ते सुद्धा खूप बारकाईने वाचायला हवं. खूप वेळेला अतिउत्साहाच्या वारात, घाई गर्दीमध्ये आपण प्रश्न बरोबर वाचत असतो, उत्तरही बरोबर येत असतं आपल्याला, पण आपण जी खूण करतो ती मात्र चुकीच्याच ठिकाणी करतो. त्यामुळे उतारा नेमकेपणाने वाचणं, त्याच्यातले संवाद, म्हणी, नवे शब्द, समानार्थी शब्द,
ह्याचा विचार अगदी व्यवस्थित करायला हवा. याचा सरावही आपण आधीपासून करायला हवा. त्याचबरोबर या उतार्यात जे प्रश्न 3 तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यातला किमान एक प्रश्न तरी व्याकरणाचा असतो. तो सोपा असतो, पण तो व्याकरणाचा असतो. त्या दृष्टीने आपण आपली तयारी ठेवायला हवी. आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे की योग्य प्रश्नांना योग्य ती खूण करणं हे सुद्धा आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला सर्व काही येत आहे, पण नेमकं जेव्हा उत्तर लिहिणार आहात तेव्हा जर का तुम्ही चुकीची खूण केली तर आतापर्यंत केलेल्या उत्तम प्रयत्नांवर पाणी फिरणारे ह्याच्याबद्दल तुम्ही जागृत राहायला हवं. एकूण उतारा आणि प्रश्नोत्तरे हा जो आपला पहिला भाग आहे प्रश्नपत्रिकेतला, तो अतिशय सोपा आहे. ह्याचा आत्मविश्वास तुम्ही बाळगा. काही गोष्टींबाबत काळजी घेतली, सजग राहिलात तर हा 100% मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे. यासाठी मनामध्ये अतिशय निश्चिंत राहा.